You can talk by unmuting. First unmute yourself. Okay, continue. सर म्हणजे फार्मा कंपनीमध्ये जॉब करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव पाहायला मिळतात. Okay. ओके, फार्मा कंपनीमध्ये काम करायचंय का फॉर्म्युलेशन R&D ला करायचंय, मॅन्युफॅक्चरिंगला करायचंय, क्वालिटी अश्युरन्सला करायचंय? मॅन्युफॅक्चरिंगला. ओके. कोण आहे का ओळखीचं कोण काम करतंय वगैरे असं किंवा सिनियर वगैरे डिस्कशन होतं का कधी? हो हो. प्रॅक्टिस स्कूल मध्ये काय एक्सपेक्टेशन्स आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी आपल्याला माहित व्हायला पाहिजेत स्पेसिफिकली, असं काय वाटतं? इंडस्ट्री मधले जे म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत का नाही, त्याच्याविषयीच. नेक्स्ट श्रद्धा. हॅलो. येस. हा सर, फॉर्म्युलेशन डिपार्टमेंट बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हे चॉईस केलं. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट कंपनीतले सगळे एरिया जाणून घेण्यासाठी. अजून नाही सर, एवढंच. ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स कुठले असतात, त्याचे फंक्शन्स काय असतात, ऍक्च्युअल वर्किंग कसं असतं, हे जाणून घ्यायचंय फक्त. हा, हे जाणून घ्यायचंय. ओके, चालेल. इंडस्ट्री ट्रेनिंग केलेलं आहे? नाही सर, फक्त एकदा व्हिजिट केली ती कोल्हापूरची, ते पण हर्बलची इंडस्ट्री होती. ओके, ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये नाही गेलेलं? नाही नाही. नेक्स्ट श्वेता. हॅलो सर. येस. सर, बाकीच्या मॉडेलपेक्षा ह्या म्हणजे आता जास्त करून ह्या मॉडेलला जास्त म्हणजे स्कोप आहे. म्हणजे ह्या म्हणजे जास्त म्हणजे याचा वापर मला जास्त करून नॉलेज इन्क्रीज करायसाठीच होतोय. जसं बाकीचं माझं काय असं ठरलं नाही की ह्या डिपार्टमेंट मध्ये काम करायचं वगैरे, पण ह्या फेजला तर मग फक्त नॉलेज इन्क्रीज करायचं म्हणूनच मग हे म्हणजे सिलेक्ट केलंय मी. इंटरेस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. चालेल. इंडस्ट्री व्हिजिट केली आतापर्यंत? नाही, अजून तर नाही केली. ओके, चालेल. नेक्स्ट प्रसाद. हॅलो सर. हा, कंटिन्यू. सर, म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता, सुट्टीस मध्ये थोडा जास्त, आणि हा कोर सब्जेक्ट आहे म्हणून म्हणजे यात करायचं ठरवलं. ओके, एम.कॉम करणार आहे? हो, एम.कॉम करणार आहे. ओके, ठीक आहे. आणि एक्सपेक्टेड काय आहे? एक्सपेक्टेड रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जायचं, म्हणजे बेसिक पासून बऱ्यापैकी माहित व्हावं सुटिक्स मधलं, म्हणजे फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट मधलं. म्हणजे इंडस्ट्री मधलं बऱ्यापैकी. इंडस्ट्रियल व्हिजिट फक्त तीच केली, SG फायटो फार्मा कोल्हापूरची. आणि एक म्हणजे इथं ट्राय केलं पण सर कोविड मुळे परमिशन नव्हते देत. बरोबर आहे. एक अजून एक हर्बल केली.
तासवडे. ओके, नेक्स्ट मेघना देशमुख. येस सर. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जसं फॉर्म्युलेशन केलं जातं ते जाणून घेण्यासाठी हा मॉड्यूल चूज केलाय, मॅन्युफॅक्चरिंग. आणि जे बेसिक असतं इंडस्ट्रीमध्ये आपलं फॉर्म्युलेशन कसं बनवलं जातं, नंतर त्यासाठी कोणते जनरल कन्सिडरेशन पाहिजेत, हे सगळं माहिती होण्यासाठी बेसिक हा मॉड्यूल चूज केला. आणि या सुटी कसा एव्हरग्रीन सब्जेक्ट आहे त्यामुळे हा चूज केला. इंडस्ट्री ट्रेनिंग तुम्ही पण नाही केलेलं अजून? हा, कोल्हापूरचं एक केलंय आणि सातारमध्ये आयुर्वेदिक अर्कशाला आहे ना, ते एक केलंय. त्याला व्हिजिट आपलं रेग्युलर फार्मास्युटिकल प्लांटला व्हिजिट पाहिजे. आयुर्वेदिक किंवा ह्याच्या गाईडलाईन्स, रेग्युलर आपल्या इंडस्ट्रीला नाही केलं फार्मास्युटिकल. त्याच्या फॅसिलिटीज आणि रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात आयुर्वेदामध्ये, आणि आपलं हो. रेग्युलर फार्मास्युटिकल मध्ये वेगळ्या रिक्वायरमेंट असतात. हो. चालेल, नेक्स्ट. क्षितिजा. येस सर. ऍक्च्युली सर मला बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा सुटिक्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता, आणि इंडस्ट्रीमध्ये मला प्रोडक्शन एरियामध्ये ऍक्च्युअल वर्किंग कसं होतं, किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताना कोणत्या डिफिकल्टीज येतात, किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी केली जाते, ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, म्हणून मी फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटचा मॉड्यूल सिलेक्ट केला. ओके, इंडस्ट्री ट्रेनिंग नाही केलेलं अजून? नाही, इंडस्ट्रियल ट्रेनिंग नाही केलेलं. आता ओव्हरऑल इंडस्ट्री वर्किंग कसं आहे तेच हायलाइट मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे थोडक्यात. हा. ओके, गणेश. हॅलो. येस, कंटिन्यू. सर. सर, प्रॅक्टिस स्कूल मध्ये आपल्याकडे हे नाही ना, मार्केटिंग रिलेटेड काय कोणता सब्जेक्टच नाही. आता सध्या आपण बेसिक लेवलला एक 4-5 मॉड्यूल ठरवलेत, म्हणजे मॅक्झिमम मुलं त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असू शकतात असे. ते हळूहळू आपण ऍडिशन करत जाणार आहे. फर्स्ट स्टेजला तसा बघायला गेलं तर मार्केटिंग आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून काम करायचं मला तसं. मग ह्याचा त्याचा काही संबंध नाही की तसा. हा, पण सुट्टीचं कसं आपलं जनरल सब्जेक्ट म्हणजे कोर सब्जेक्ट आहे, त्यामुळे चॉईस केला. बेसिक आयडिया येऊ शकतात. ओके, हा, बरोबर आहे. मग एम.कॉम करणार आहे का? एम.कॉम नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, स्वप्नील. येस सर. इंडस्ट्रीमध्ये ओव्हरऑल वर्किंग कसं होतं हे जाणून घेण्यासाठी मी हा सब्जेक्ट चूज केलाय. ओके, बाकी पुढे काय प्लॅन? पुढं इंडस्ट्रीमध्येच जॉब वगैरे, प्रोडक्शन डिपार्टमेंट. इंडस्ट्री व्हिजिट केली तुम्ही आतापर्यंत? कोल्हापूरला. कोल्हापूर सोडून सांगा. नाही, दुसरीकडे कुठं नाही. ओके, तर हर्षद. हर्षद पवार. येस सर. बोला. तर मी पण ते फार्मा इंडस्ट्री रिलेटेड म्हणजे त्या इंटरेस्टनेच मॉड्यूल चूज केलं, कारण की माझं इंटरेस्ट जास्त करून प्रोडक्शन एरियासाठीच आहे, पण बाकीच्या बी डिपार्टमेंट बद्दल जाणून घ्यायचंच आहे. फार्मा म्हणतं की फार्मा इंडस्ट्री रिलेटेडच बऱ्यापैकी आता बरोबर रिलेशन आहे. त्यामुळे प्रोडक्शन एरियासाठी तर आहेच माझं इंटरेस्ट, पण बाकीच्या पण डिपार्टमेंट बद्दल जाणून घ्यायचंच आहे. ओके, त्यासाठी चूज केलं. हा, येस सर. ठीक आहे. आणि कोण राहिले? श्रुती. येस सर. सुटिक्स इंडिव्हिज्युअल म्हणजे बेसिक नॉलेज त्यातलं इंडस्ट्री मधलं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन डिपार्टमेंट
मधलं ते ओके. सांगायचं होतं म्हणून. ह्याच्यामध्ये आता आपण बेसिक कन्सेप्टच फक्त बघतोय की काय व्हिज्युअलाइज करत नाही आपण की इंडस्ट्रीमध्ये कसं वर्किंग करतोय, आपण ऍक्टिव्ह विजिट वगैरे करत नाही. जस्ट इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये की आपण प्रत्येक सेक्शन मॉड्यूल जे सेपरेट केलेत आपण त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं वर्क असतात इन जनरल, जे आपण इन्फॉर्म केल्यानंतर आपल्याला माहित होतं बऱ्यापैकी की कुठले डिपार्टमेंट कुठल्या डिपार्टमेंटचं कसं वर्किंग चालतं. आतल्या स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट आपण फक्त ऐकत असतो. इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळं असतं, एन्व्हायरमेंट असेल त्यानंतर कंडिशन्स गाईडलाईन्स वगैरे नुसार आपल्याला वर्किंग करायला लागतं. पण ते फक्त आयडियलच राहतात आपण जोपर्यंत कॉलेज एज्युकेशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा तुम्ही एंटर होता तेव्हा डायरेक्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्याच गोष्टी अगोदरपासून तुम्हाला थोडक्यात माहित असेल तर तुम्ही एक स्पेसिफिक डोमेन चूज करू शकता आणि त्यानुसार पुढे कंटिन्यू वर्क करू शकता. त्याच्यासाठी हे आपण मॉड्यूल कन्सेप्ट आणली. ओके, नेक्स्ट. झाले का सगळे? अपेक्षा? येस सर. फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे काही वर्किंग करताना जे डिफिकल्टीज येतात ते इन्फॉर्मेशन वगैरे जाणून घ्यायचे, परत ओव्हरऑल ऑल डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची. अजून? श्वेता पाटील. येस सर. सर सुटिक्स मध्ये इंटरेस्ट होता आणि फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट मध्ये म्हणजे आपल्याला फक्त स्पेसिफिक माहित असतं की इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा, पण ऍक्च्युअल त्या इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते एरिया येतात किंवा कोणत्या कोणत्या एरियामध्ये आपल्याला कसं कसं वर्क असतं त्याची इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची. म्हणजे ऍक्च्युअल डॉक्युमेंटेशन किंवा हे आपले प्री फॉर्मेटेशन आहे, डॉक्युमेंटेशन आहे, थेरॉटिकल कन्सेप्टची काही गरज नाही. नाही म्हणजे आता एरिया कोणत्या कोणत्या एरिया अंडर म्हणजे कसं कसं वर्क किंवा काय म्हणजे माहित नसतं ना आपल्याला आधी की कोणत्या एरियात आपल्याला कसं वर्क करावं लागतं वगैरे, म्हणजे प्रोडक्शन फॉर्म्युलेशन हे सोडलं तर बाकी. ओव्हरऑल इंडस्ट्री वर्किंग टाईप. हा. झाले का सगळे? अजून कोण राहिलं असेल तर डायरेक्ट अनम्यूट करून बोला. येस. झाले ना सगळे? ओके. याच्यामध्ये थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हे आपण इन्क्लूड करतोय. आता याच्यामध्ये आपल्या या सिरीज मध्ये एक फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट ऑफिसर आपले सिनियरच होते, त्यांचं पण एक लेक्चर आहे जे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे नेक्स्ट सेशनला. त्यांना वेळ असेल त्यानुसार आपण तो ऍडिशन करतोय. वीकेंडला त्याचं एक आपण व्हिडिओ क्लिप ऍड करणार आहे युट्यूब चॅनलला, ज्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन R&D मध्ये ओव्हरऑल स्पेसिफिक वर्किंग, रेग्युलर कल्चर, वर्किंग स्टाईल कशी राहते, त्यानंतर ऍक्च्युअल परफॉर्मन्स क्रायटेरिया, ओव्हरऑल वर्किंगच्या रिलेटेड साधारण 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. तो पण आपण शेअर करतोय स्पेसिफिक टू फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट. Okay, we have already started with documentation part. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये कोर्स पार्ट मानला जातो डॉक्युमेंटेशन, कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपण करतो त्याचं प्रूफ आपल्याकडे असायला पाहिजे आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट आहे. जस्ट विल हायलाइट द सेम अँड कंटिन्यू. We have seen that golden rule, if it is not written down then it didn't happen. त्याच्यानुसार आपण प्रत्येक इंडस्ट्री मधली जी ऍक्टिव्हिटी असेल ती रेकॉर्ड केलेली असेल. अगदी एंट्रन्स पासून मॅन पॉवर एंट्री होते तिथून डॉक्युमेंटेशन स्टार्ट होतं, मॅन पॉवर एक्झिट होतं तोपर्यंत. म्हणजे इन बिटवीन जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आपण परफॉर्म करतो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन इज मस्ट पार्ट. त्यासाठी आपण पहिल्यांदा डॉक्युमेंटेशन कन्सेप्ट कंटिन्यू करतोय. त्याच्यामध्ये हा पार्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलाय.
कुठल्या कुठल्या टाईपचे डॉक्युमेंट्स इंडस्ट्रीमध्ये असतात. SOPs आपण डिस्कस केला ऑलरेडी. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे जेवढे इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, फॅसिलिटी असेल त्याच्या रिलेटेड ऑपरेशनच्या आणि क्लिनिंगच्या SOPs असतात. ऑपरेशन म्हणजे ऑलरेडी सांगितलं आपण कुठले कुठले पार्ट्स आहेत, त्याचं फंक्शन काय आहे. त्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेसिंग करताना मग ते ग्रॅन्युलेशन असेल, कॉम्प्रेशन असेल, कोटिंग असेल, ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत असताना कुठले कुठले स्टेप्स नि जायला पाहिजे, त्या सगळ्या स्टेप्स त्या ऑपरेशन SOP मध्ये दिलेल्या असतात. क्लिनिंगची SOP ह्याच्यामध्ये पण जेव्हा आपण प्रोडक्ट चेंज ओव्हर करतो, बॅच चेंज ओव्हर करतो, तर क्लिनिंग स्टेजला कुठल्या स्टेप्स आपण फॉलो करायला पाहिजेत, कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, सेफ्टी मेजर्स कुठले आपण कन्सिडर करून काम करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या SOPs मध्ये दिलेल्या असतात. सो आपण नवीन एखादी मशीन इंडस्ट्रीमध्ये परचेस केलेली असेल तर त्याचं डिझाईन क्वालिफिकेशन पासून म्हणजे कशा प्रकारची ती मशीन असायला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल आपण कोटिंग मशीन परचेस केली किंवा कॉम्प्रेशन मशीन परचेस केली किंवा ब्लेंडर परचेस केला, तर अशा केसमध्ये आपली रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार आपण डिझाईन क्वालिफिकेशन तयार करतो. म्हणजे एक क्रायटेरिया, त्याची साईज किती असावी. समजा आपल्याला एक 50 लाखापर्यंत बॅच साईज हवी किंवा 5 लाखापर्यंत पाहिजे, 10 लाखापर्यंत बॅच साईज पाहिजे, तर 10 लाख टॅबलेट तयार करण्यासाठी एक स्पेसिफिक प्रोडक्ट कन्सिडर करून आपण त्याची साईज रिक्वायरमेंट ठरवतो. तर त्याच्या रिलेटेड इश्यूज असतील, स्पेस रिक्वायरमेंट असेल इंडस्ट्रीमधली, या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो, त्याला डिझाईन क्वालिफिकेशन म्हणतो. त्यानंतर ती इन्स्ट्रुमेंट किंवा मशीन आपण परचेस करतो. त्यानंतर क्वालिफिकेशन आणि व्हॅलिडेशन पार्ट येतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे डिझाईन क्वालिफिकेशन नुसार क्रायटेरिया दिलेले असतात ते सगळे त्या मशीन मध्ये आहेत का नाही हे चेक करतो आपण. आपला इंडस्ट्रीचा एक पर्सन तिथे जाऊन व्हिजिट करतो त्या इंडस्ट्रीमध्ये आणि ते चेक्स असतात, स्पेक असतात, त्यानुसार ते चेक करून ती मशीन आपण परचेस करतो. आणि मग डिझाईन क्वालिफिकेशन, परफॉर्मन्स क्वालिफिकेशन, ऑपरेशनल क्वालिफिकेशन, हे सगळे क्वालिफिकेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. म्हणजे एकदा इन्स्टॉल केल्यानंतर सुद्धा आपण त्याचा परफॉर्मन्स चेक करत असतो. आणि रेग्युलर जेव्हा बॅचेस आपण कंटिन्यू मॅन्युफॅक्चर करत असतो तेव्हा त्याचा परफॉर्मन्स कंटिन्युअसली आपण चेक करत असतो, व्हॅलिडेट करत असतो आणि मग ती कंटिन्युअस प्रोसेस होऊन जाते त्या इंडस्ट्रीमध्ये. सो दीज आर सम टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स. त्यानंतर टेस्ट मेथड, लिस्ट, सर्टिफिकेट हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, BMR म्हणतो आपण त्याला, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या प्रोडक्टचं नाव असेल, जनरिक नाव असेल, त्याची स्ट्रेंथ असेल, सेल्फ लाईफ, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायर डेट, सगळे डिटेल्स त्या BPR आणि BMR वर दिलेले असतात. बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड म्हणजे पॅकिंग पर्यंतची जी स्टेज असते मॅन्युफॅक्चरिंगची त्याला आपण बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड म्हणतो. आणि BPR मध्ये काय असतं, बॅच पॅकिंग रेकॉर्ड, म्हणजे पॅकिंग स्टेज पासून पुढच्या गोष्टी असतात अप टू फिनिश प्रोडक्ट, तोपर्यंत आपण त्याला BPR म्हणतो. बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड मध्ये या साधारण 10-11 टाईपचे क्रायटेरियाज असतात. ते आपण ऑलरेडी डिस्कस केले. मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल, इन्स्ट्रक्शन्स असतात, प्रोसेसिंग मेथड्स, इक्विपमेंट्स कुठले कुठले आपण त्या स्पेसिफिक बॅच मध्ये यूज करणार आहे. त्यानंतर एंट्रीज साठी स्पेस रिकामी ठेवलेली असते, जसे आपले मॅन्युअल्स वगैरे असतात, ऑब्झर्वेशन टेबल वगैरे असतो, तशा टाईप मध्ये इंडस्ट्रीमध्ये बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड असेल त्याच्यामध्ये स्पेस ठेवलेले असतात एंट्रीसाठी. समजा ग्रॅन्युलेशनचा टाइम, सुरुवात कधी झाली आणि एंड कधी झाला, तर त्याचं टाइम आणि रिस्पेक्टिव्ह ऑफिसर असेल, टिक्ड बाय आणि अप्रूव्ड बाय पर्सनची साईन, अशी रिक्वायरमेंट असते ती डॉक्युमेंट असेल. लाईन क्लिअरन्स प्रोसिजर, लाईन क्लिअरन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. लाईन क्लिअरन्स म्हणजे काय, थोडक्यात आपण जेव्हा एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतो आणि दुसरा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर त्याच एरियामध्ये करत असेल तर त्याला प्रोडक्ट लाईन क्लिअरन्स म्हणतो. म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट दोन प्रोसेस करणार असेल आपण तर इन बिटवीन जी स्टेप असते त्याला प्रोडक्ट लाईन क्लिअरन्स म्हणतो. म्हणजेच थोडक्यात प्रिव्हियस प्रोडक्ट 100% त्या एरियामधून रिमूव्ह झाला का नाही ते आपण चेक करतो. त्याच्यामध्ये एक स्पेसिफिकेशन्स असतात, कुठले कुठले क्रिटिकल पॉइंट्स आहेत, क्रिटिकल एरियाज आहेत. त्यानंतर वेगळे स्पेक्स म्हणजे समजा ग्लास असेल त्या एरियामध्ये तर ग्लास क्लीन केलेली आहे का, येस नो, ते टिक मार्क करायचे असते त्याला. हे सगळं जेव्हा 100% क्लिअर असतं तेव्हाच आपण प्रोडक्ट लाईन क्लिअरन्स देतो.
बॅच लाईन क्लिअरन्स म्हणजे काय, सेम प्रोडक्ट असेल, समजा पॅरासिटामॉल टॅबलेट मॅन्युफॅक्चर करतोय आपण, तर अशा केसमध्ये एक बॅच पॅरासिटामॉल 5 लाखाची संपली की परत आपण दुसरी 5 लाखाची बॅच कंटिन्यू करत असतो. त्यावेळेस आपण बॅच लाईन क्लिअरन्स घेतो. त्याच्यामुळे काय होतं, लाईन क्लिअरन्स ऍक्टिव्हिटी केल्यामुळे जी प्रिव्हियस बॅच असेल त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेतो, म्हणजे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करून घेतो. प्रत्येक इक्विपमेंट असेल, फॅसिलिटी असेल, त्याचा यूज कम्प्लीट झाला की एंट्रीज कम्प्लीट करून टाकतो, क्लिनिंग करतो, मशीन असेल, एरिया असेल, आणि मग दुसरी ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतो. त्याच्यामुळे काय होतं, लाईन क्लिअरन्स घेतल्यामुळे मिक्सअप होत नाही, म्हणजे पहिल्या बॅच मधलं काही प्रोडक्ट शिल्लक राहिलाय, दुसरी बॅच आपण स्टार्टअप केली आणि दोन्ही मिक्स झाले असं कधी होत नाही, कारण लाईन क्लिअरन्स ऍक्टिव्हिटी असते. ओके, प्रोडक्ट लाईन क्लिअरन्स आणि बॅच लाईन क्लिअरन्स हा वेगवेगळा असतो. प्रोडक्ट वेगवेगळे प्रोडक्ट असतील तर घेतो आपण. आणि कॅम्पेन क्लिनिंग पण एक कन्सेप्ट आहे. कॅम्पेन क्लिनिंग म्हणजे काय, एक साधारण एकच प्रोडक्ट आपण कंटिन्युअसली 1 महिनाभर घेत असेल तर अशा केसमध्ये सुद्धा सेम प्रोडक्ट आहे म्हणून आपण कंटिन्युअस वर्क करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये एक 7 दिवसानंतर कंपल्सरी ती मशीन क्लीन करतो आपण. समजा कोटिंग वगैरे करत असेल, एकच प्रोडक्ट कोटिंग करत असेल तरी त्याचे कलर सोल्युशन्स असतात, बाइंडर्स असतात, हे सगळं त्या मशीनला चिकटलेलं असतं आणि मॅक्झिमम 7 दिवसापर्यंत आपण एक ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करू शकतो विदाउट वॉशिंग. पण 7 दिवसानंतर कॅम्पेन क्लिनिंग क्रायटेरियानुसार आपण ती मशीन क्लीन करतो आणि परत तोच सेम प्रोडक्ट कंटिन्यू करतो ड्राय करून. दॅट इज कॅम्पेन क्लिनिंग. त्याचा पण लाईन क्लिअरन्स घेतला जातो, जेणेकरून प्रिव्हियस बॅचचं रिमेनिंग मटेरियल असेल किंवा डॉक्युमेंटेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून आपण पुढची प्रोसेस कंटिन्यू करतो. त्यानंतर लेबलिंग कंट्रोल पण BMR मध्ये सगळे दिलेले असतात. पॅकेजिंगच्या स्टेजमध्ये असतील आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टेजमध्ये असतील. डिव्हिएशन रेकॉर्ड अँड रिझल्ट ऑफ एक्झाम अँड मेड. डिव्हिएशन रेकॉर्ड प्रत्येक ठिकाणी तिथं रिक्वायरमेंट असते स्पेसिफिक, की जर कोण जी प्रोसेस दिलेली असेल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसनुसार, ती जर डिव्हिएट झाली तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंटेशन तिथं लगेच आपल्याला फाईल करायला लागतं. समजा डेव्हिएशन झालं तर डेव्हिएशन नंबर राईज करायला लागतो आणि मग डेव्हिएशनचं हँडलिंग केलं जातं. मग ते का झालं, त्यानंतर 5 अनालिसिस असतं, त्यानंतर त्याचं ऍक्च्युअली इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्यानंतर आपण ती प्रोसेस कंटिन्यू करतो. जनरल रिक्वायरमेंट्स मध्ये आपण बघितलं की डॉक्युमेंट्स आपण इंडस्ट्रीमध्ये मेंटेन करत असतो, त्याच्या रिलेटेड बऱ्याचशा गाईडलाईन्स आहेत ज्या आपल्याला कंटिन्युअसली फॉलो करायला लागतात. मग ते प्रोडक्शन असू द्या, QA/QC असू द्या, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट असू द्या किंवा अनालिटिकल डेव्हलपमेंट, EPI मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, सगळ्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनचे रूल हे सेम असतात. डॉक्युमेंट्स मस्ट बी डिझाईन. आता ह्याच्यामध्ये जे आपण SOPs वगैरे नवीन मशीन्स आल्या, नवीन मशीन आपण इन्स्टॉल केल्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तयार केले जातात. ते प्रिपेअर वेल मॅनरने केले जातात, त्यानंतर रिव्ह्यू केले जातात. रिव्ह्यू इन द सेन्स त्याचे जे क्रायटेरिया दिलेले असतील ते सगळे ऍज पर कॉम्प्लायन्स, ऍज पर स्पेसिफिकेशन्स आहेत का नाही, ते सगळं चेक रिव्ह्यू केलं जाते आणि मग ते अप्रूव्ह केलं जातं आणि मग ते ट्रेनिंग देऊन रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्युट केले जातात. डॉक्युमेंट मस्ट बी अप्रूव्ड, साइन्ड अँड डेटेड बाय द अप्रोप्रिएट कॉम्पिटंट अँड ऑथराइज्ड पर्सन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फार्मा इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक डॉक्युमेंटला तुमची साईन असते, डेट असते. स्पेसिफिक पर्सन, जो रिस्पेक्टिव्ह पर्सन असेल तिथे त्याची साईन डेट कंपल्सरी असते. कुठलेही डॉक्युमेंट विदाउट साईन, विदाउट डेट तिथं नसतं. डॉक्युमेंट्स मस्ट हॅव ambiguous contents. The title, nature, purpose should be clearly stated. जे काय डॉक्युमेंट असेल ते क्लिअर आणि लेजिबल असायला पाहिजे, म्हणजे हाफ एंट्रीज वगैरे चालत नाही. ज्या एंट्रीज आहेत ते क्लिअर असायला पाहिजे, लेजिबल असायला पाहिजे. दॅट इज मस्ट. डॉक्युमेंट्स मस्ट बी रेग्युलरली रिव्ह्यूड अँड केप्ट अप टू डेट. रेग्युलरली रिव्ह्यूड, जसं क्लिनिंग रेकॉर्ड असतात, प्रत्येक एरियामध्ये क्लिनिंग रेकॉर्ड ठेवलेला असतं. म्हणजे तो एरिया स्पेसिफिकली बॅच चेंजवर झाले, प्रोडक्ट चेंजवर झाले तर तो कंटिन्युअसली क्लीन केला जातो. आता गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसनुसार फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एका शिफ्टमध्ये मिनिमम 2 वेळा क्लिनिंग केलं जातं. ओके, स्क्रबर मशीन असते, त्याच्यानुसार जे कॅज्युअल वर्कर्स असतात त्यांच्याकडून ते क्लिनिंग करून घेतलं जातं. त्याला सुद्धा स्पेसिफिक ट्रेनिंग असतं, किती प्रमाणात क्लिनिंग एजंट आपण त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे. तिथं ऑफिसर जो असेल तो रिस्पॉन्सिबल असतो.
स्पेसिफिकली तेवढेच अमाऊंट घेऊन क्लिनिंग एजंट त्याच्यामध्ये टाकलाय का, कारण तिथं मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे पण चान्सेस असतात, डिपेंड्स ऑन प्रोडक्ट टाईप. तेव्हा आपण हे सगळं कंट्रोल करण्यासाठी क्लिनिंग एजंट यूज करतो, सॅनिटायझेशन होतं. So everything which is done in pharmaceutical industry is well documented, regularly reviewed in the sense सेल्फ इन्स्पेक्शन असतं किंवा ऑडिट्स वगैरे म्हणतो आपण. एक्सटर्नल पार्टीज येत असतील, म्हणजे समजा आपण प्रोडक्ट ला किंवा अदर कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करत असेल तर त्यांचे एफडीए डिपार्टमेंटचे ऑडिटर्स असतात, ते लोक येऊन इथं ऑडिट करतात. जे काही ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात त्या इंडस्ट्रीमध्ये ते ऍज पर जीएमपी स्टँडर्ड, ऍज पर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहेत का नाहीत त्या सगळ्या चेक केल्या जातात. क्लिनिंग मेंटेनन्स व्यवस्थितपणे होतं का, रेकॉर्ड किपिंग व्यवस्थित आहे का, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड व्यवस्थित भरले जातात का, या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये रेग्युलरली बाय सेल्फ इन्स्पेक्शन मोड किंवा ऑडिटच्या माध्यमातून आपण कंटिन्युअसली मेंटेन करत असतो. डॉक्युमेंट्स मस्ट नॉट बी हँड रिटन. आता याच्यामध्ये आपल्याकडे ऑटोमॅटिक मशीन सुद्धा भरपूर आलेत, त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो तेव्हा ऑटोमॅटिकली तिचं प्रिंटआउट मध्ये डॉक्युमेंट जनरेट होत असतात. काही ठिकाणी जेव्हा मॅन्युअली एंट्री करायची असते तेव्हा आपण मॅन्युअली बाय युझिंग सुपरवायझर्स असतील, ऑपरेटर्स असतील, त्यांच्याद्वारे आपण ती PMR BPR असतील किंवा बॉन्ड बुक्स असतील, क्लिनिंग रेकॉर्ड्स असतील ते आपण मेंटेन करतो. सो ज्या एंट्रीज आपण त्याच्यामध्ये ऍड करत असेल त्या सगळ्या स्पेसिफिक, क्लिअर, लेजिबल असायला पाहिजे. चूक झाली असेल, करेक्शन्स वगैरे जसं मी काल सांगितलं BMR BPR मध्ये एंट्री चुकीच्या आपण ऍड केल्या आणि आपल्या लक्षात लगेच आलं तर आपण एक टिक त्याच्यावर मारतो फक्त आणि दुसऱ्या बाजूला लगेच तिथं दुसरी एंट्री करतो. एका पेजवर मॅक्झिमम 3 चुका चालतात. 3 पेक्षा जास्त चुका झाल्या तर आपल्याला ते पेज चेंज करून घ्यायला लागतात. ह्याच्यामध्ये खूप किचकट प्रोसेस असते. अगदी जनरल मॅनेजर कंपनीज असेल त्याच्यापर्यंत घेऊन जायला लागतं ते पेज आणि अप्रूव्हल. त्यानं जेव्हा अप्रूव्हल देईल, अप्रूव्हल तो लगेच देत नसतो. ज्या ऑफिसर कडून, सुपरवायझर कडून त्या चुका झालेल्या असतात त्याला खूप बोलणं खायला लागतं अशा केसमध्ये, कारण डॉक्युमेंट्स, डेटा इंटिग्रिटी, झिरो डेटा इंटिग्रिटी तिथं परफॉर्म केली जाते. अशा केसमध्ये जर अशा चुका झाल्या तर खूप किचकटपणा डॉक्युमेंटेशन मध्ये येतो. त्यामुळे पहिल्यांदाच ट्रेनिंग दिलेलं असतं ऑफिसर्सना वगैरे की अशा प्रकारची कुठलीही चूक चालणार नाही. त्यातनं पण चुकून झाली तर टाईप ऑफ एरर असेल त्यानुसार मग ते हँडल केली जाते. ऍप्रोप्रिएट रिझन असेल तरच ते डॉक्युमेंट चेंज करून दिलं जातं किंवा मेंटेन केलं जातं त्यानुसार. रेकॉर्ड मस्ट बी केप्ट ऍट द टाइम ऑफ ईच ऍक्शन इज टेकन and such a way that all activities concerning the conduct of preclinical studies. So industry मध्ये फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट असेल किंवा ड्रग डिस्कवरी, ड्रग डेव्हलपमेंट फेजेस असतील त्याच्यामध्ये सुद्धा जो स्टडी करतो आपण स्टेप बाय स्टेप स्टडी असतो, त्याच्यामुळे त्याचं डॉक्युमेंटेशन, त्याचे रिपोर्ट्स कंटिन्युअसली आपल्याला जनरेट करावे लागतात, जेणेकरून आपण ट्रेस आउट करू शकतो की ज्या काही स्टडीज ओव्हरऑल त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन मध्ये चाललेत त्या अप टू द डेट किंवा जे टाइमलाईन आहे त्याच्यानुसार चाललेत का नाही, ह्या सगळ्या आपण ट्रेस आउट डॉक्युमेंटेशन मध्ये करू शकतो. त्यामुळे डॉक्युमेंटेशन इज इम्पॉर्टंट each and every step in pharmaceutical industry. Storage of critical record must be at secure place. So specific space असते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, त्या ठिकाणी आपण हे सगळे रेकॉर्ड मेंटेन केलेले असतात. आणि जसं आपण म्हणतो की एखाद्या प्रॉडक्टची लाईफ सायकल, शेल्फ लाईफ असेल प्लस 1 year ते रेकॉर्ड आपण तिथं मेंटेन केलेलं असतं, जेणेकरून विदिन दॅट फेज जर एखादी कंप्लेंट वगैरे आली तर आपण त्या कंप्लेंट हँडल करण्यासाठी या सगळ्या रेकॉर्ड्स मेंटेन केलेले असतात आणि त्यानुसार आपण मग रूट कॉज अनालिसिस करू शकतो. रिस्पेक्टिव्ह पर्सन कोण रिस्पॉन्सिबल होतं, कोणी ऍक्टिव्हिटी केली, ते सगळं आपल्याला चेक करण्यासाठी हे रेकॉर्ड हेल्प करतात. त्यामुळे रेकॉर्ड आपण मॅक्झिमम शेल्फ लाईफ प्लस 1 year स्टोअर करतो आणि त्यानंतर मग डिस्पोजल करतो. डिस्पोजल साठी सुद्धा स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत. क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर्स वगैरे असतात, त्यांच्या समोर ते डॉक्युमेंट्स आपण चेक करून घेतो आणि ते जर अलाउ केले, अप्रूव्ह केले तर तिथून पुढे मग आपण त्याचं डिस्पोजल इन फ्रंट ऑफ क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर करतो. डॉक्युमेंटेशन इज हँडल बाय इलेक्ट्रॉनिक डेटा. आता इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे काय, बरेचसे ऑनलाईन अपडेट्स असतात
ऑनलाईन मशीन्स असतात त्या ठिकाणी आपण ज्या काही एंट्रीज केलेल्या असतात ऑटोमॅटिकली त्याचा रिपोर्ट जनरेट होऊन आपण प्रिंटआउट मध्ये तो डेटा स्टोअर करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आपण तो डेटा स्टोअर करू शकतो. तर हा डेटा पण आपण स्पेसिफिकली जो टाइम शेड्यूल असेल स्टोरेज क्रायटेरिया असेल त्यानुसार तो आपण मेंटेन केलेला असतो. जेव्हा तो आपल्याला गरजेचा असेल त्यावेळेस आपण ते बॅच नंबर प्रोडक्टचा स्पेसिफिक नंबर असेल त्यानुसार आपण तो परत रिप्रोसेस करू शकतो. It is particularly important that during the period of retention, the data can be rendered legible within the appropriate period of time. Generally, ब्ल्यू कलरची इंक पेन यूज केला जातो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि रेड कलर किंवा ब्लॅक कलर 3 पेक्षा जास्त वेगळे शाईचे पेन वगैरे वापरले जात नाही कारण चुकून एखादं सॉल्व्हंट वगैरे स्पिल झाला त्याच्यावर तर ते सगळा डेटा इरेज होऊ शकतो. त्यामुळे इंक पेन ब्ल्यू ब्लॅक आणि रेड मॅक्झिमम किंवा ग्रीन 3-4 कलर मॅक्झिमम इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. बाकीचे पेन आपण यूज करत नाही कारण तो डेटा आहे तो लिजिबल स्पेसिफिक पिरियड असेल तोपर्यंत तो डेटा दिसायला पाहिजे. इफ डेटा इज मॉडिफाईड इट मस्ट बी ट्रेसेबल. मॉडिफाईड काही चेंजेस वगैरे करायची गरज असेल चेंजेस केले असतील तर ज्या पर्सनने ते चेंजेस केलेत त्याचे ते शेजारी लगेच त्याची साईन आणि डेट असायला पाहिजे. सो दॅट इज ॲज पर कॉम्प्लायन्स रूल. So this is all about documents that need to be maintained in pharmaceutical industry as per regulatory standards.